मधुरांनी काय ते सेक्टरमध्ये मी इंजिनिअरिंग केली आहे, आज मला त्यांच्यासाठी सांगितल्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे. ही ग्रामसॉफ्ट ही कंपनी ऑथराईज इन ग्राम स्वराज किंवा जिल्हा परिषद पुणे सिओच्या मार्फत तुम्ही ऑथरायझेशन तुम्हाला भेटले का? असा विषय ऐका ना ऐका विषय असा आहे की सीओ साहेबांनी फक्त काय सांगितलंय का पूर्ण ग्रामपंचायती डिजिटल करून घ्या आणि तसंच मिळकत धारकाच्या सोयीसाठी डिजिटल नेम प्लेट बसवा. त्याचं कारण असं की जर समजा प्रत्येक मिळकत धारकाच्या घरावर डिजिटल नेम प्लेट बसली तर मिळकत धारकाला प्रश्न काय विचारलाय त्याचं उत्तर द्या, बाकी नव्हतं. तुम्हाला ऑथरायझेशन लेटर गव्हर्नमेंटनी ग्रामस्वराज किंवा जिल्हा परिषद सीओनी तुम्हाला पत्र दिलं हा किंवा नाही मला सांगा. मला फक्त हा किंवा बरं अरे तुम्ही थांबा रे, अरे तुम्ही थांबा, कोणी थांबा नाही नाही, तुम्ही आम्हाला संदर्भ स्पष्टीकरण देऊ नका. आपण शाळेत शिकवणार संदर्भ सांगा, 2 मिनिट संदर्भ सांगा. नाही नाही हा किंवा नाही एवढं सांगा. तुम्हाला जिल्हा परिषद पुणेच्या सीओनी तुम्हाला ऑथरायझेशन पत्र दिले का नाही दिले एवढं उत्तर द्या. साहेबांनी कोणत्याच कंपनीला ऑथराईज पत्र दिलेलं नाहीये, फक्त नाही का बरोबर माझं उत्तर द्या. मला एक म्हणायचं, तुम्ही सॉफ्टवेअर देताना ग्रामपंचायतचा हॅलो सॉफ्टवेअर घेताना किंवा कोणतीही गोष्ट घेताना 1,99,000च्या वरती कॅश भरताना बघा गव्हर्नमेंट नियम का आपल्याला जीएम बोर्ड कशासाठी केलंय? खरेदी विक्रीसाठी, बरोबर. त्याच्यामध्ये साहेब मला एक सांगायचंय, तुम्ही काय मला म्हणले पुण्यात ऑफिस, तुमचं रजिस्टर ऑफिस कुठे आहे? बरोबर. या गुगलवरती काय दिलंय? गुगल म्हणजे सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे सगळ्या जगामध्ये, बरोबर. ते तुम्ही वाचून सांगा. यांचं म्हणणं आहे मला इंग्लिश येत नाही. अध्यक्ष यांचं म्हणणं आहे मला इंग्लिश येत नाही. ऐका हे स्टेटमेंट आहे ना, यांना इंग्लिश येत नाही, हे स्टेटमेंट आहे. अध्यक्ष हे स्टेटमेंट आहे यांचं. सॉफ्टवेअर कंपनीचा इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचा इंजिनियर, आणि हा सांगतोय का मला इंग्लिश बोलता येत नाही, मला इंग्लिश वाचता येत नाही. याच्यासारखं दुर्दैव आपलं काय आणि कशासाठी घेतलंय सॉफ्टवेअर तुम्ही? कशासाठी? तुम्ही माझ्याशी बोला, तुम्ही माझ्याशी बोला. इंजिनियर साहेब माझ्याशी बोला. तुम्हाला जर इंग्लिश वाचत हा कुठला न्याय? हा समाजासमोर न्याय कुठला आहे? कशासाठी? म्हणजे लोकांना तुम्हाला फक्त चुकीचं स्टेटमेंट करायचं कशासाठी? सर मला एक सर तुम्ही सॉफ्टवेअरचे माणूस नाही तर कंपनीचा तर तुम्ही आले कशाला? तुम्ही ऐका ना सर तुम्ही आता पहिलीच्या वर्गात इंग्लिश वाचता येतो. तुम्ही जर ग्रॅज्युएट झाले नाही हे खरं सांगा ना समाजाला. हे समाजाला खरं सांगा. मी वाचून सांगतो पेपर करून ठेवा सगळ्यांनी. हे एजंट म्हणून काम करतो. एजंटचा अर्थ काय आहे? कमिशन घेणं. एजंटचा अर्थ काय आहे? तुम्ही सांगितलं ना. एजंटचा अर्थ तुम्ही एम्प्लॉय म्हणायचं. तुम्ही दिस इज कॉल्ड द एम्प्लॉई, दिस कॉल्ड नॉट द एजंट. एजंटचा अर्थ काय आहे हे सगळ्या भारताला माहिती. दोन शेवटचं एक होतं बोला. त्याचं उत्तर आहे तुम्ही, त्याचं पण उत्तर देतो. 2 मिनिट कैलास त्याचं उत्तर आहे. समजा आमच्या बंधूंनी सांगितलं आपसी मतभेद आहे, माझ्या भावाचे मतभेद आहे असं समजा. सरपंच मॅडमचे माझे मतभेद नाही. मी मॅडमला सांगितलं स्वामी तोंड करून सांगतो, चांगल्या कामाला अख्ख्या बॉडीचा पाठिंबा आहे. आम्ही चांगल्या कामाला कधी कोण विचारणार नाही, बाबू समक्ष त्यांनी सांगा आम्ही चांगल्या कामाला आपण जयरामसाठी. मला सांगायचं तात्पर्य काय, आजकाल डिजिटल आहे ना, ग्रामपंचायत डिजिटल करायचं ना. अहो तुमचा ग्रुप ग्रामपंचायतचा ग्रुप
ग्रामपंचायत कार्यकारिणीचा ग्रुप आहे ना, त्यावर टाईप करायचं ना आपल्याला ह्या कंपनीचं सॉफ्टवेअर घ्यायचं आहे. ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्याने त्याचं सजेशन द्यावं. रोहित बरोबर का? तू काल एक मुद्दा उपस्थित केला होता का गटर लाईनचा. काय होतं, व्हॉट्सअप तर इंडिया झाली ना आपली, आपण पण त्या ॲक्टिव्हिटीवर सेन्सरच्या पुढे गेलो होतो बरोबर ना. तुम्ही नेमप्लेटला कोणता कोड लावणार तुम्ही? QR कोड बरोबर. QR कोडची डेव्हलपमेंट प्रोसेस माहिती तुम्हाला? QR कोड जो डेव्हलप करतात त्याची प्रोसेस माहिती तुम्हाला? मी काय केलं माहिती का, मी प्रत्येक ग्रामपंचायतला व्हेरीफाय करतो की आमचं असं सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला हे सॉफ्टवेअर घ्यायचं आहे का, आणि आमच्या कंपनीच्या ओनर जे असतील त्यांच्यासोबत ग्रामपंचायत. तर मी आता सगळ्या मित्रांना एक गोष्ट सांगतो, मी 10% शेअर सोडून ॲसिमिक टेक्नॉलॉजी बालेवाडी फाट्याला या ठिकाणी कंपनी आहे, मी 10% शेअर होल्डर आहे. तुम्ही सर्च करा ऑनलाईनला, तुम्हाला दिसून दे. राहिला प्रश्न गुगलला यांचे काय आलेलं आहे कंपनीबद्दल? नो, ग्राम सौरभ सॉफ्ट इज अ डायरेक्ट सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट पोर्टल, गव्हर्नमेंट ऑथरायझेशन नाही बरोबर. गव्हर्नमेंट माझं होतं ना, अहो ऐका ना माझं पूर्ण होतं ना, अहो ऐका ना माझं झालं तुम्ही बोला सर, तो चान्स ना बोला. ठीक आहे, फुल्ली प्रायव्हेट कंपनी बरोबर. प्रायव्हेट कंपनीला 8 नंबर ग्रामपंचायतीचे कोणत्याही डॉक्युमेंट द्यायचा अधिकार आहे का? बरोबर भाऊसाहेब, आहे का अधिकार? नाही अधिकार. मग दोन मिनिट डेटा, पर्सनल डेटा किंवा ग्रामपंचायतचे उतारे रेकॉर्ड द्यायचा अधिकार नाहीये. त्यांना एक तर शिवचं पत्र पाहिजे का तुम्ही घेत नाही. तुम्ही सांगितलं मला इंग्लिश वाचता येत नाही, तुम्ही सांगताय मी एजंट बरोबर. मला एवढंच सांगायचं का इंटरनेटवरती जो QR कोड टाकणार आहे त्या QR कोडवरती स्कॅन करणार आहे ही जनता ग्रामीण भागातली आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्ही ज्या गोष्टीवरती मूलभूत गोष्टीवरती भर द्यायला पाहिजे त्यावर भर द्यायला पाहिजे. ग्रामपंचायत ग्रुप आहे ना, सॉफ्टवेअर घ्यायचे, लाईट घ्यायच्या, स्टेट लाईट घ्यायचं, काय घ्यायचं ते ग्रुप आहे ना. आता कोण तुम्हाला बरोबर पटत नाही भावाचं टाका ना ग्रुपवरती, उद्या आक्षेपच नाही तुमच्यावर कोणाचा बरोबर. समजा आता सांगितलं तुम्ही का तुम्ही ग्रामपंचायतच्या बॉडीला जात नाही, मिटिंगला जात नाही. आजपर्यंत कॅमेरे बसवले माहिती झाले ते 6 महिने 7 महिने मागच्या मिटिंग उपस्थित झाला, मला त्याबद्दल बोलायचं नाही. पण त्या ग्रामपंचायत सदस्य काय ॲक्सेस हो, सगळ्या सदस्यांनी मागून झाले, गॅरंटी मागून झालं नाही. तुमचं काय स्टेटमेंट मला नाही, फक्त तो ॲक्सेस कोणाला आहे? सरपंचाला, सरपंच भाऊसाहेबांना बरोबर. तुम्ही काय गोटे खायला बरोबर नाही. हे स्टेटमेंट मला काय म्हणायचंय, तुम्ही तर प्रत्येक मिटिंगला असता, माझं ऐकूया तुम्ही प्रत्येक मिटिंगला असता नाही. मला हे सांगायचंय कोणी कोणावर प्रत्यारोप करू नका. आपण गावाच्या विकासासाठी कामाला जे उपसरपंचांनी 10 रुपयाला मी आणलं असेल पण आणलंय ना. मला हेच सांगायचंय, वैयक्तिक वाद प्रत्यारोप बंद करा. आणि सॉफ्टवेअर घेताना मॅडम माझं एकच विनंती तुम्हाला, तुम्ही BCS बद्दल BCS झाले तुम्ही वेगळे या गोष्टीतले तुम्हाला त्यातलं माहिती नाही. आणि डॉक्टर साहेब अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही रजिस्टर गव्हर्नमेंट ऑफ IT सेक्टर आणि टेलिकम्युनिकेशन सेक्टरला ऑथराईज नाही. ते कंपनी ऑथराईज नाही, त्यांनी ऑथरायझेशन पत्र द्यावं गावाला, त्याचे गावासमोर माफी मागतो. तुम्ही सांगा मला ऑथरायझेशन आहे तुमचं. सॉफ्टवेअर कंपनी ही कोणतीच ऑथराईज नाहीये. ऐका ना बरं का, आता पुणे जिल्हा जो डिजिटल झाला ना, ते काम पुणे जिल्हा पूर्णपणे डिजिटल झाला. प्रत्येक घरावरच्या नेमकेड बसवल्या ते डिजिटल ग्राम सॉफ्ट असं एक सॉफ्टवेअर कंपनी त्या कंपनीला काम दिलं बरोबर. त्या पूर्ण एक जिल्हा प्रत्येक घरावर डिजिटल नेमकेड बसवली. त्याच्यामध्येच काही जुन्नर तालुक्यातल्या काही ग्रामपंचायतींनी केल्या म्हणजे मी प्रत्येक ग्रामपंचायतला व्हिजिट दिली. त्यांना मी विचारलं की तुम्हाला डिजिटल नेमकेड बसवायची का? त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे बसवा. आपण बाकीचा त्यांना सांगितलं डाटा वगैरे असं माझं आणि आपली जे कंपनी जॉब आहे त्यांच्याकडे बाकीचं त्यांचा कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्यांनी पुढचं काम हँडल केलेलं आहे. म्हणजे अण्णा यांचं काय म्हणणं आहे, मी फक्त मेडिटेटरचं काम केलं. काय केलंय, एक ओनर कंपनी IT कंपनीचा ओनर ग्रामपंचायतचे सरपंच, मी फक्त मेडिटेटरचं काम केलं. मला सांगायचं मी त्यांना काय विचारतो प्रश्न, तुम्हाला समजतं सर हा प्रश्न का गव्हर्नमेंटची कोणती कागद घेत असताना त्याला एक तर गव्हर्नमेंट ऑफिसर ऑथरायझेशन जे हायर लेवलचे ऑथरायझेशन क्लासरूम ऑफिसर आहे त्यांचं तुम्हाला पत्र लागतं किंवा PDOचं पत्र लागतं. तुम्हाला कोणत्या प्रकारचं पत्र भेटलं तुम्ही असं म्हणणे बरोबर. तुम्हाला डायरेक्टली पेमेंट केलं तुमचं हे म्हणणे. कंपनी एखादी वस्तू खरेदी एक काम केलं कुठं डिजिटल बोर्ड कुठं आली. अहो सॉफ्टवेअर डेव्हलप करताना फक्त एक
जॉब पण केलाय ते पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही थापा मारू नका आणि गावाला फसू नका. थोडक्यात एजंट आहे आज पाठवतात कंपनी पाठवते का पैसे घालतात. मी गावासमोर सगळ्यांना सांगतो मी 35,000 रुपये देणार डेटा एंट्री सगळ्याच याच्यापेक्षा चांगलं सॉफ्टवेअर घेऊन देतो. जबाबदारी घेतली मी एकच जबाबदारी घेतली त्या लॅपटॉप म्हणजे एकच एक काम केलं तुम्ही आम्हाला वगैरे काय झालं लॅपटॉप कुठली जबाबदारी घेतली नाही. लॅपटॉपची का घेतली त्याचं डिटेल तुम्ही काढू शकतो. हे पोरं तुम्ही बी हुशार स्टाफमध्ये बरेच हुशार शिक्षकमध्ये काही काही तज्ञ त्यांच्याकडून झाली माहिती राहणार माहिती गोळा करणार आणि खरं चुका करायला पाहू वेळाने तो पैसे भरायला पाहू ग्रामसेवक किंवा तुम्ही किंवा समज ज्यांनी चुका केल्या तेवढं सॉफ्टवेअरचं बिल 2025ला मारले आज 2026 चालू आहे. 1 वर्ष अगोदर पेमेंट का बरोबर नाही 1 वर्ष अगोदर नाही मागलं. 6-8 महिने झाले. एक मिनिटं 7-8 महिने झाले असतील. त्यांनी आम्हाला सांगितलं मला परफेक्ट डेट माहीत नाही पण त्यांनी असं सांगितलं का काम करण्यासाठी आम्हाला सॉफ्टवेअर लागतं ते खरेदी करावं लागतं त्याच्यासाठी मॅडम आधी पैसे लागतात. मला त्यांनी भाऊसाहेबांनी त्यांच्या भाऊसाहेबांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर भाऊसाहेब मला म्हटल्याच्यानंतर का मॅडम त्यांना डेटा एंट्री करण्यास त्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा एंट्री करण्यासाठी त्यांना आपल्याला पैसे द्यावं लागतील सॉफ्टवेअर खरेदी करावं लागेल म्हणून त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की त्यांना भाऊसाहेबांना सही दिली आणि ते पेमेंट केलं. तर आता मला एक म्हणायचं आहे काम असताना सॉफ्टवेअर तर त्याच्या समजा काय चूक झाली असेल काय असेल त्याच्यावर आपण नक्की चौकशी करू. सॉफ्टवेअरबाबत भाऊसाहेबांशी चर्चा झाली की भाऊसाहेबांनीच मला त्यांचं नाव सुचवलं. मला त्यांचं नाव माहीत नव्हतं माझी त्यांच्याशी ओळख पण नव्हती. भाऊसाहेबांनी मला त्यांच्याशी ओळख करून दिली. मागच्या वेळी झालं होता एक मिनिट मागच्या ग्रामसभेला झाला तयारी करून विषय सगळे शांत बसले. तुम्ही म्हणले करू द्या त्यावेळी सगळे सदस्य सगळे शांत झाले. 2 मिनिटं तुम्ही आता नाही म्हटलं होतं पण आता माईक मध्ये तुम्ही हा बोलले बरोबर आहे. तुम्ही सगळे सदस्य तुम्ही सगळे सदस्य त्या सॉफ्टवेअरच्या खरेदीला रिकव्हरीला पात्र असतील तुम्हाला पडतात